काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी संचालक मंडळाचा अतिशय आभारी आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जेवढं काही शेतकऱ्यांसाठी योगदान देता येईल तेवढं द्यायला मी वचनबद्ध आहे। माझ्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी जेवढं काही काम करता येईल तेवढं मी करायला वचनबद्ध आहे। एवढंच या निमित्ताने सांगितलं। धन्यवाद। कालिक राजकीय परिस्थितीमध्ये मुश्रीफ साहेबांनी आम्हाला मदत केली। त्या मदतीमुळे आम्ही कारखाना उभा करू शकलो। जवळजवळ 16-17 हजार लोकांनी शेअर रुपयानं बाबांच्यावरती विश्वास टाकला होता। त्या लोकांना आपल्या लोकांची अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं। कारण अनेक लोक भूमिहीन होते, अनेक कष्टकरी होती, शेतकरी होती, लहान शेतकरी सुद्धा त्यामध्ये सभासद होते। आणि अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी बाबांच्यावरती विश्वास टाकलेला होता त्या विश्वासाला पात्र करणं हे पहिलं आमचं कर्तव्य पार पाडलं। पासून आमच्या विकास सेवा संस्थेच्या लोकांची कामं होत नव्हती। आज संजय बाबांच्या नेतृत्वाखाली संचालकपद मिळाल्यामुळं ज्या सामान्य सहकार संस्था विकास सेवा संस्था आहेत त्या संस्थेला 100% त्याचा न्याय मिळणार आणि आमच्या कार्यकर्त्यांना उत्साह झाला आहे। संधी आज संजय बाबांना 40 ते 50 वर्षांनंतर पहिल्यांदा ही संधी मुश्रीफ साहेबांनी दिलेली आहे। त्याचं नक्की संजय बाबा कार्यकर्त्यांचं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणी पुरवठा सर्व संस्थेचं नक्की याला न्याय मिळवून देण्याचं काम संजय बाबा करतील। बऱ्याच वर्षानंतर माझ्या आमदार संजय बाबा गटाला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संधी मिळाली। बऱ्याच वर्षाच्या आमच्या दुसंस्थांची, विकास सेवा संस्थांची, पतसंस्थांची, पाणीपुरवठा संस्थांची विविध कामं करण्यासाठी किंवा आमच्या गटाच्या सर्व संस्थांना आर्थिक बळकटी देण्यासाठी या पदाचा खूप मोठा फायदा आमच्या पार्टीला होणार आहे। आणि या निवडीबद्दल मी सर्वप्रथम माननीय नामदार साहेब मुश्रीफ साहेब यांचं मी आभार मानतो। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आमचे नेते आदरणीय संजय बाबा गाडगे यांना जी संधी मिळालेली आहे, स्वीकृत संचालकांची जी संधी मिळालेली आहे ते आदरणीय प्रेरणादायी आहे। यासाठी गटाची राहिलेली कामे उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील असेल, बँकेच्या सर्व योजनांची आपल्याला गटाच्या तळागाळापर्यंत जाण्याचं काम निश्चितपणाने होईल। आणि ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी संधी दिलेली आहे। या निश्चितच संधीचं सोनं केल्याशिवाय बाबा राहणार नाहीत आणि गटाला ऊर्जेची अवस्था आहे त्यामुळे प्राप्त होणार आहे। आणि येत्या निवडणुकीत साहेबांना आम्ही आमच्या गटाचं निश्चित भरघोस पाठिंबा देण्याला